ताजमहल मुमताज आणि शहाजहान यांच्या प्रेमाचं प्रतीक. सौंदर्यवती मुमताज हिच्यावर शहाजहान अफाट प्रेम करत होता. तिचा मृत्यू झाल्यानंतर शहाजहान वर्षभर दुःख करीत बसला. तिच्या मृत्यूचा त्याला खूप धक्का बसला, परंतु नंतर स्वतःला सावरत त्याने मुमताजच्या प्रेमासाठी अजरामर होईल अशी कलाकृती ताजमहल बनवण्याचा प्रयत्न केला आणि बनवण्यासाठी लगेच सुरुवातही केली. 20-22 हजार कामगार मिस्त्रींनी सतत 20 वर्ष काम करून ही अजरामर कलाकृती तयार केली. या कलाकृतीसाठी त्यांनी करोडो रुपये खर्च केले. असे म्हणतात की शहाजहानने ही कलाकृती पूर्ण झाल्यावर आपल्या सर्व कामगारांचे हात कलम केले, छाटले, कारण त्यांच्या हाताने परत अशी दुसरी कलाकृती कुठेही तयार होऊ नये. आपले हात कलम होण्यापूर्वी एका कारागिराने ताजमहालाच्या डोमावर छिन्नी हातोड्याने असा घाव घातला. तो घाव दिसला नाही, परंतु त्याचे परिणाम नंतर जाणवू लागले. पावसाळ्यात त्या डोममधून पावसाचे पाणी मुमताज हिच्या कबरवर पडू लागले. शहाजहानने त्याच्या मृत्यूपूर्वी हा डिफेक्ट, हा क्रॅक सुधारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या हयातीत तो डिफेक्ट निघाला नाही. त्यानंतर त्याच्या मुलांनीही प्रयत्न केला, पण व्यर्थ. त्याच्या वारसांनीही तो डिफेक्ट, तो क्रॅक दूर करण्याचा प्रयत्न केला, परंतु कुणालाही तो क्रॅक सापडला नाही आणि तो डिफेक्ट दूर करता आला नाही. पावसाचे पाणी जेव्हा मुमताजच्या कबरवर पडते तेव्हा शहाजहान आपल्या प्रिय पत्नीसाठी अश्रू ढाळतो अशी आख्यायिका तिथे सुरू झाली. तेथील गाईड मोठ्या चवीने या अश्रूंची कथा सांगून पर्यटकांना मोहित करू लागली. असो, इथपर्यंतचा इतिहास आपल्या सर्वांना माहीत आहे, परंतु त्यानंतरची सत्यकथा तुम्हाला आम्हाला माहीत नाही आणि ही कथा आपल्याला माहीत व्हावी हाच उद्देश आजच्या या व्हिडिओचा आहे. त्यापूर्वी आपण जर माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जुलै 1942ला व्हाईसरॉय एक्झिक्युटिव्ह काउन्सिलच्या मेंबर इन्चार्ज ऑफ लेबर या पदावर लेबर मिनिस्टर म्हणून, मजूर मंत्री म्हणून नियुक्ती झाली. त्यावेळी त्यांच्याकडे सेंट्रल पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट हे देखील होते. त्यावेळी त्यांना एक पत्र मिळाले. ते पत्र आग्रा येथून आले होते. त्या पत्रामध्ये म्हटले होते की मी 1939ला ताजमहालाच्या डोमवर जो क्रॅक झाला होता, त्यातून पावसाळ्यात पाऊस पडल्यावर ते पाणी मुमताज हिच्या कबरवर पडत होते. तो क्रॅक, तो डिफेक्ट मी शोधून काढला व रिपेअर देखील केला. जो डिफेक्ट शहाजहानच्या काळापासून कोणालाही काढता आला नव्हता, तो डिफेक्ट मी काढला. त्यावेळी ताजमहालातील मुख्य इंजिनियरने मला शब्द दिला होता की तू जर हे काम पूर्ण केलंस तर मी तुला ताजमहालामध्ये नोकरी देईल, बक्षीस देईल, परंतु त्यांनी मला आजपर्यंत कामावर घेतले नाही. हे पत्र पाहून, हे पत्र वाचून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चलबिचल झाले. त्यांनी या विषयाची सत्यता पडताळण्याचे ठरवले. त्यानुसार एके दिवशी ते आग्र्याला ताजमहालात गेले. ताजमहालाची पाहणी केली. ताजमहालाशी संबंधित सर्व फाईल्स तपासल्या आणि सर्व फाईल तपासल्यावर त्यांना त्या पत्रातील मजकुराची सत्यता समजली. ज्याने ते पत्र पाठवले होते त्या पत्र पाठवणाऱ्याचे नाव होते पुनरचंद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुनरचंदला बोलवण्याचा आदेश दिला. त्याला बोलावलं, त्याच्याशी चर्चा केली, त्याला विविध प्रश्न विचारले. त्या मजुरानेही प्रामाणिकपणे सर्व काही सांगितले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या पुनरचंदला, तसेच ताजमहालचे कर्मचारी, सर्व इंजिनियर्स या सर्वांशी चर्चा करून या बाबीची खात्री पटवून घेतली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खात्री पटली की या मजुराने, या मिस्त्रीने तो डिफेक्ट शोधून काढलेला आहे, क्रॅक शोधून काढलेला आहे. त्याचवेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या पुनरचंदची नियुक्ती असिस्टंट इंजिनियर म्हणून केली. ही बाब या जगातील एकमेव द्वितीय अशी बाब घडली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढ्यावरच थांबले नाहीत, तर पुनरचंदला घेऊन दिल्लीला गेले. दिल्लीला गेल्यानंतर त्यांनी पुनरचंदची व्हाईसरॉय यांच्याशी भेट घडवून दिली. पुनरचंदच्या कार्याची माहिती त्यांनी व्हाईसरॉयला दिली. या भेटीचे फलित असे घडले की व्हाईसरॉयने त्या पुनरचंदला
रायसाहेब ही अत्यंत मानाची पदवी दिली आणि म्हणूनच आम्ही सॅल्यूट करतो द ग्रेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना. धन्यवाद.